ओके. नमस्कार. अर्थचक्र ग्रुप बाईंग ग्रुपवर जस्ट तुम्ही सर्व जॉईन झालात काही दिवसांपूर्वी. अर्थात त्या ग्रुप फॉर्मचा इंटेंट फार क्लिअर होता की अर्थचक्र हा कोर्स त्यांना एकत्रितपणे विकत घ्यायचा आहे अशी इच्छा ज्यांनी त्या पोलमध्ये व्यक्त केली. त्या सर्वांना एकत्रितपणे आणावं एका मीटिंगमध्ये, त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांना एक्सप्लेन करावं की बाबा अर्थचक्र म्हणजे नेमकं काय, या कोर्समध्ये काय आहे, त्या कोर्सची उपयुक्तता किती जास्त आहे. आणि सध्याच्या काळात जिथे जॉब लॉस हा एक थोडासा चिंतेचा विषय म्हणून समोर येतोय, फक्त भारतातच नव्हे तर इवन अमेरिकेतली परिस्थिती असेल, तर अशा वेळी ज्योतिषाने अर्थचक्र म्हणजे करिअरची साधनं, व्यवसाय असो, नोकरी असो, उद्योग असो, सेल्फ एम्प्लॉयमेंट असो, पैशाचा फ्लो कसा राहणार आहे आणि तो इम्प्रूव्ह करण्यासाठी, तो स्थिर करण्यासाठी आपण पत्रिकेचा किती छान वापर करू शकतो हे जर ज्योतिषाला माहिती असेल, तर तुमच्याकडे जे प्रश्न घेऊन लोक येतील, मग ते तुमच्या घरातले असतील, तुम्ही इन्फॉर्मली करत असाल, फॉर्मली प्रोफेशनली करत असाल, तर सर्वच केसेसमध्ये तुम्हाला हा विषय अतिशय उपयोगी ठरणार आहे. त्याच्यामुळे आज साधारण एक 15 ते 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये, आपण जास्त वेळ नाही घेणार, या कोर्सबद्दल थोडंसं तुम्हाला सांगण्यात येईल. या कोर्समध्ये नेमकं काय आहे, तुम्ही काय शिकणार, आणि अर्थातच मागच्या वेळी म्हणजे मागच्या 2 ग्रुप बाईंग सेशन्समध्ये जसं आम्ही केलं होतं, तुम्हाला एक टाइम लिमिट दिली जाईल की तुम्ही त्या लिमिटपर्यंत पैसे भरले तर एका डिस्काउंटेड रेटवर हा कोर्स तुम्हाला ऑफर केला जाईल. कारण 1 मे पासून काही मोठे बदल आपण ई कोर्सेसमध्ये करणार आहोत इन टर्म्स ऑफ द वे वी ट्रान्झॅक्ट. त्याच्यामुळे त्याआधी ज्या लोकांना आम्हाला वाटतं की एक थोडासा लाभ द्यावा, तर त्यांच्यासाठी ही खास योजना आम्ही सर्वच कोर्सेससाठी राबवत आहोत. तर अर्थचक्रबद्दल सांगण्यासाठी मी आता सरांना विनंती करतो की त्यांनी त्याचं प्रास्ताविक द्यावं आणि त्याचे बाकीचे डिटेल्स असतील ते मी स्वतः स्क्रीन शेअर करून सांगेन. बरोबर आहे. तर नमस्कार मंडळी. अर्थचक्र हा सध्याच्या काळातला उपयुक्त विषय असं म्हणत सरांनी आत्ताच तुम्हाला सांगितलं. तर काय असतं की या कोर्समध्ये आत्ता 11 क्लिप्स आहेत. नॅचरली त्या सगळ्या पत्रिका सोडवून दाखवलेल्या प्रिसाईज पत्रिका आहेत. 11 क्लिप्स आहेत. हा, काही ठिकाणी तुम्हाला कंपॅरिझन करून दाखवले आहे की त्याच ग्रहस्थितीचा अर्थ आपण किती वेगळा आणि किती अचूक काढला, अशी कंपॅरेटिव्ह हॉरोस्कोप सुद्धा दिलेले आहेत. आता याच्यात उद्देश काय आहे की अर्थप्राप्तीबद्दल माणसं जे प्रश्न विचारतात. एक प्रश्न काय, नोकरी कधी लागेल, म्हणजे स्टार्ट ऑफ सोर्स ऑफ इन्कम, नोकरी कधी लागेल, नोकरीत अस्थिरता आहे, नोकरी टिकेल का, नोकरीला पर्याय म्हणून मला काही व्यवसाय करता येईल का, तर व्यवसायाचं क्षेत्र त्याला सांगायचं आहे. आणि ते अत्यंत बारकाव्याने सांगायचं आहे की हा व्यवसाय तुझा फेल नाही जाऊ शकणार. मग तो असे प्रश्न विचारतो की व्यवसाय सुरू करायला बँक लोन मला घ्यावं लागेल, तर ते मला मिळवण्याचं काय मार्ग आहे, तोही आपण प्रकार सांगणार. त्यानंतर नोकरीमध्ये काही गंडांतर येईल का, नाही का, सस्पेन्शन किंवा असं. तिथे एक चूक आपण अशी करतो की सस्पेन्शनचं एक स्थान आपण ठरवतो पत्रिकेत. तुम्हाला सांगायचं म्हणजे व्ययस्थान हे नोकरीमध्ये गंडांतर सस्पेन्शनचं स्थान आहे. पण खरी वस्तुस्थिती अशी आहे ती आपण अभ्यासणार आहोत त्या कोर्समध्ये, की कशामुळे सस्पेन्शन झालं हे बघावं लागतं. आता ऑफिसचे नियम व्हायोलेट केले, ऑफिसचे नियम त्यांनी बाजूला सारून काहीतरी ऍक्टिव्हिटी केली, बियॉन्ड हिज लिमिट, बियॉन्ड हिज अथॉरिटी त्यांनी केलं, तर त्याचा दोष ह्या दशम स्थानाशी येतो, व्ययस्थानाशी नाही. कारण दशम म्हणजे ऑफिस रूल्स की जे तुम्हाला फॉलो केलेच पाहिजे. तर अशा अर्थाने त्याचे घटनेचे कंगोरे आपण शोधणार आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला 5 प्रकारे असं दाखवून देणार की हो, आत्ता ह्याला नोकरी लागेल, हा, आत्ता त्याची अस्थिरता या या प्रकारे घालवता येईल.
अस्थिरतेचे कंगोरे सुद्धा सांगणार. अस्थिरता कोणाकोणामध्ये आहे, तर मिथुन राशीमध्ये आहे, ती द्विस्वभाव आहे आणि मिथुन आहे, त्याच्यात अस्थिरता खूप आहे. बुध, केतू, चंद्र हे अतिशय अस्थिर ग्रह आहेत. त्यामुळे स्थिरता देणारं स्थान सांगणार, त्यातले अस्थिरता देणारे ग्रह आहेत का ते बघणार. तो ग्रह म्हणजे षष्ठेश कुठल्या ग्रहाने युक्त आहेत, ते अस्थिरता देतात का. अशा केसमध्ये जर कंपनीमध्ये अस्थिरता आली तर हा माणूस लवकर काढला जातो. मग त्याच्यावर आपण उपाय सांगणार. उपाय खूप सोपे सांगणार. म्हणजे अर्थचक्रमध्ये उत्पन्न सुरू होणे, उत्पन्न टिकाऊ स्वरूपाचं असणे, उत्पन्नात व्यवसायाचा धागा शोधता येणे, उत्पन्नात नोकरीच्या जोडीला व्यवसाय करता येईल का, एकापेक्षा अधिक 2 किंवा 3 सोर्स ऑफ इन्कम त्याला मिळू शकतील का. म्हणजे त्याला स्टॅबिलिटी येते की एका ठिकाणी गडबड झाली तर मी दुसऱ्यात. हे प्रत्येक कंगोरे आपण त्या स्वरूपाच्या पत्रिका सोडवणार. आता तुम्ही जे कोर्स घेतील त्यांची मशागत करायची असं आमचं ठरलंय. असं नाही की तुम्ही 11 क्लिप घेतल्या तुम्हीच वाचा आणि तो नाही. तर दर गुरुवारी 2 महिन्यात म्हणजे 8 गुरुवारमध्ये तुमच्या ग्रुपचा म्हणजे अर्थचक्रचा समजा नंबर लागला तर त्या दिवशी तुम्ही स्वतः स्क्रीनवर येणार. त्या 15 दिवसात किंवा त्या 1 महिन्यात तुम्हाला बरोबर त्या तुम्ही चॅलेंजिंग वाढले त्या तुम्ही प्रत्यक्ष आम्हाला विचार शेअर करणार की सर ह्या पत्रिकेत मला नाही कळलं की नोकरी याला लागेल का, कधी लागेल. तर याचा अर्थ तो सस्पेंड झालाय, त्याला भीती वाटते की मी कामामध्ये चूक केली आहे. तर उपाय इतके अद्भुत आहेत की तुला नाही ना अजून प्रॉब्लेम आला मग केलेल्या कर्माचं न्यूट्रलायझेशन करण्याचे गुण उपाय आपण त्याला सांगू शकतो पत्रिकेवरनं. तुम्हाला आम्ही असं दाखवून देणार की अशी अशी ग्रहस्थिती आहे, असे असे नक्षत्र आहे, म्हणून हा उपाय केल्याने हा संकटातनं बाहेर पडेल किंवा संकटाच्या जवळ जाणार नाही. म्हणजे एक तर प्रिव्हेन्शन किंवा त्याला प्रोटेक्शन किंवा बाहेर काढणे, तिन्ही प्रकार. याचा अर्थ असा होतो की अर्थचक्राचा कुठलाही कंगोरा की जो आमच्या लक्षातच आला नाही पण तुम्हाला मात्र ती पत्रिका दिसली एखाद्या माणसाची, तो म्हणतो अहो काय सांगू अमुक झालं, पॉशची पटलं नाही म्हणून मला जॉब सोडायला लागला. मला आलेली ऑफर, एखाद्याला ऑफर येते ती चांगली आहे का, का मी आत्ताची नोकरी सोडून तिकडे गेलो तर आगीतून फुफाट्यात जाणार आहेत, याची स्पेसिफिक उत्तरं आपण त्या पत्रिकांवरनं काढणार आहोत. त्याचे पॅरामीटर तुम्हाला सांगणार आहोत की आज त्याला ऑफर आले ना तर त्याचा अर्थ असा होतो की लॉंग रन मध्ये ही ऑफर घेणं त्याच्या नुकसानीचं आहे. मग त्यासाठी समजा आम्हाला तुम्हाला असं शिकवावं लागलं की निर्णयाचे स्थान कुठले, निर्णय चुकण्याचे स्थान कुठले, बरोबर. मग चुकण्याच्या स्थानातली ग्रहस्थिती त्यावेळी दशा विदशा अंतर्दशेत ऍक्टिव्ह झाली होती, म्हणजेच यांनी ती कंपनी जॉईन करणं लॉंग रन मध्ये धोक्याचे होते. तर कितीही अट्रॅक्टिव्ह ऑफर वाटली तरी ती घेऊ नकोस. मग तो त्याला दाखवून देता येतं 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी की मग त्या कंपनीचं काय झालं, तू गेला असतंस तर. याचा अर्थ आम्हाला सुचलेले अर्थचक्राचे सर्व मुद्दे आम्ही स्वतःहून कव्हर केले आहेत 11 पत्रिकांमध्ये. जर आम्हाला नवीन मुद्दा सुचला तर तीही पत्रिका आम्ही सोडवून तुमच्या त्या ग्रुपला अपलोड करणार आहोत. आणि तुमच्याशी इंटरॅक्ट करताना तार्किक मीमांसा किंवा तुमच्या पत्रिकेच्या विशिष्ट घटकाची की जो नवीन आहे घटक त्याची मीमांसा आपण करणार आहोत. त्यामुळे अर्थचक्रबद्दलचा कुठल्याही जातकाचा कुठलाही प्रश्न अत्यंत तपशिलात जाऊन तुम्ही सोडवू शकाल याची खात्री देणारा ई कोर्स म्हणजे अर्थचक्र. आणखीन अतिशय काय बरोबर. सांगता येईल म्हणून सर आपल्याला. नाही तुम्ही खूप छान सांगितलं. सोर्स ऑफ इन्कम म्हणजे काय करावं, कुठून उत्पन्न मिळवावं. ईज ऑफ इन्कम म्हणजे त्यातली सहजता आणि सातत्यपूर्ण इन्कम म्हणजे कन्सिस्टन्सी. हे 3 ऍस्पेक्ट तुमचं अर्थार्जन डिसाईड करतात. आजच्या काळामध्ये कित्येक वेळा आणि कदाचित इथून पुढे 10 वर्षात
मल्टिपल करिअर्स म्हणजे हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा एक रिसेंटली रिसर्च रिपोर्ट आहे की गॉन आर द डेज वेअर यू कॅन रिलाय ऑन ओनली वन करिअर. म्हणजे तुम्हाला एक पॅरलल करिअर असणं अत्यावश्यक होणार आहे पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये. कारण जवळपास बहुतांश जॉब कॉन्ट्रॅक्च्युअल जॉबकडे मूव्ह होतील इथून पुढे. मग कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब म्हणजे अनसर्टन्टी वाढते आणि अनसर्टन्टी वाढली की तुम्हाला सिक्युरिटी म्हणून दुसरा असलं काहीतरी आपल्याला एक अर्थार्जनाचं एक स्रोत असणं आपल्याला गरजेचं असतं. मग अशा वेळी आपण काहीही करून चालत नाही. तुम्हाला मिळालेली निसर्गदत्त गुणवत्ता कुठे आहे, कशात आहे, हे ओळखून जर तुम्ही एखादं पॅरलल करिअर बिल्ड करू शकलात, याच सल्ल्याच्या अशी लोक येतात, असे कित्येक कन्सल्टेशन घेण्यासाठी लोक येतात की पुढच्या 4-5 वर्षात अस्थिरता दिसतेय, त्याच्यामुळे मला रॅम्प अप करायचंय एक पॅरलल करिअर, तर मी कशामध्ये आता सुरुवात करावी, असाही सल्ला आपल्याला देता येऊ शकतो आणि ही काळाची गरज आहे. हे झालं म्हणजे कोर्सच्या कॉन्टेंट बद्दल. पण कोर्स रन कसा आता अर्थात आता ई कोर्सेस तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी घेतलेले आहेत. ई कोर्समध्ये ॲडव्हांटेज असा असतो की आज जरी त्यात 11 क्लिप्स असल्या आणि सर म्हणतायत 11 पत्रिका, पण मला खात्री त्यात ॲक्चुअली जास्त आहेत पत्रिका. पहिल्या 3 पत्रिका खूप क्लिप्समध्ये आहेत. ज्याच्यात कोर्स आहेत, खूप जास्त पत्रिका आहेत. पत्रिका त्या 25च्या वर आहे. वर आहेत त्याच्यामध्ये सोडवलेल्या. आणि आम्हाला एखादा नवीन मुद्दा सुचला म्हणजे फॉर एक्झाम्पल की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कोणत्या जातकाने जावं, त्याचा योग काय आहे? असं तुम्हाला कुठल्याच पुस्तकात सापडणार नाही. पण जेव्हा पत्रिका पाहून जे जिस्ट सापडलेलं असतं आम्हाला दोघांना, ते एक शूट करून आम्ही त्याच्यात अपलोड केलं की ती क्लिप तुम्हाला वारंवार तुम्हाला पाहता येते. बाय डिफॉल्ट तुमच्याकडे येते. त्याच्यामुळे कॉन्टेंट अपडेट होत राहणं हा ई कोर्सचा एक फार महत्वाचा ॲडव्हांटेज आहे. लाईव्ह कोर्स झाला आणि त्याच्या रेकॉर्डिंग शेअर केल्या अशातला तो प्रकार नाहीये केवळ. तर आम्हाला सुचलेल्या नवीन संकल्पना आता तेवढ्या एका क्लिपसाठी आम्ही क्लास काढू शकत नाही. पण ती क्लिप शूट करून ज्यांनी अर्थचक्र घेतलंय ते आम्ही नक्कीच अपलोड करू शकतो. तुम्हाला तो ॲडव्हांटेज मिळतो. एखाद्याला वेटरनरी डॉक्टर व्हावं वाटतं, तर त्याचे योग काय असतात? एखाद्याला डेंटिस्ट होण्याची शक्यता जास्त असते, त्याचे योग काय असतात? अशा छोट्या-छोट्या क्लिप्स त्यात येत राहतात, जेणेकरून तुमचं नॉलेज समृद्ध होतं, सरांच्या अनुभवातून, आमच्या अनुभवातून. तो हा दुसरा ॲडव्हांटेज आहे. तिसरी एखादा नेहमी कायम लोकांची खंत असते, की आम्हाला लाईव्ह इंटरॅक्शन. तर एका पिरियॉडिक फ्रिक्वेन्सीनी आता अर्थात नंबर ऑफ कोर्सेस जास्त आहेत, त्याच्यामुळे दर महिन्याला सुद्धा इंटरॅक्शन होईल की नाही सांगता येत नाही. पण अर्थचक्र हा महत्त्वाचा कोर्स असल्यामुळे महिन्यातून एकदा अर्थचक्र या ग्रुपशी आम्ही बोलू. जिथे तुमच्या शंका असतील, पत्रिका सोडवायची असेल जी फार क्लिष्ट वाटते आणि ज्याच्यामुळे सर्वांनाच लाभ होणार आहे एखादी नवीन कॉन्सेप्ट शिकण्याचा. असं एक लाईव्ह इंटरॅक्शन जसं आत्ता आपण बोलतोय, तसं इंटरॅक्शन प्रत्येक ई कोर्सच्या ग्रुपसाठी ते होणार आहे. म्हणजे तुम्हाला कॉन्टेंट मिळतंय, तुम्हाला अपडेटेड कॉन्टेंट कायम मिळत राहणार आहे आणि त्यात तुम्हाला लाईव्ह इंटरॅक्शनमध्ये काही गोष्टी क्लॅरिफाय करून घेण्यासाठी सुद्धा हीच पद्धत जगाने आता नॉलेजसाठी अवलंबिलेली आहे. कारण डिस्टन्सेस एवढे वाढलेले आहेत की प्रत्यक्ष फिजिकल क्लासेस काढणं तर जवळपास बंद झालंय सर्वांचंच. आता ते झूम क्लासेस आणि झूम क्लासेसमधून सुद्धा आता ई कोर्सेसचा हे युग आहे. तर आपण ती टेक्नॉलॉजी आता अवलंबणं ही काळाची गरज आहे, असं मला वाटतं. आणि करिअर हा विषय, हेल्थ आणि वेल्थ हे 2 विषय ज्योतिषांनी पक्के केले, अॅनलाईज कसे करायचे, की ज्योतिषी म्हणून करिअर त्यांचं नक्कीच फळाला येतं, हे अनुभव सिद्ध आहे. तर असा हा कोर्स आहे. आता त्याची शेवटची अनाउन्समेंट अशी आहे, की या कोर्सची सध्याची किंमत ₹5,000 आहे. परंतु जर उद्या 4 वाजेपर्यंत तुम्ही पैसे भरलेत, तर त्यावर 30% डिस्काउंट. मग ते कितीही ओके. लोकांनी भरा. ते 10 लोकांनीच भरले पाहिजे, 10चा ग्रुप झाला तरच नाही. उद्या 4 वाजेपर्यंत ही ऑफर आहे. 1 मे नंतर हे कोर्सेस फक्त आणि फक्त वेबसाईटच्या माध्यमातूनच तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यामुळे त्याचे नियम, त्याचे निकष आणि आमच्याकडे असलेली फ्लेक्सिबिलिटी, की आम्ही काय कमी जास्त करू शकू, ती आमच्याकडे नसेल 1 मे नंतर फारशी. त्याच्यामुळे 1 मेला जेव्हा आमचं मेकॅनिझम चेंज होतंय, त्याआधी आमचा एक काय म्हणतात प्री लॉन्च ऑफर असल्यासारखी ही गोष्ट आहे. उद्या 4 वाजेपर्यंत ज्यांना कोणाला पैसे भरायचे असतील, त्यांना तो 30% डिस्काउंट म्हणजे मला वाटतं सर ₹3,500 आपण किंमत सांगितली होती. तर 5,000 ची 30% डिस्काउंट करून 35 दिले म्हणजे 35 ₹3,500. द्या आपण. ₹3,500 ही किंमत उद्या 4 वाजेपर्यंत व्हॅलिड असेल. त्याच्यासाठी पैसे कुठे भरायचे त्या संबंधीचे इन्स्ट्रक्शन अर्थचक्र ई ग्रुप ई कोर्स ग्रुप बाईंग त्याच्यावर आम्ही टाकू आणि
तुम्ही ते पैसे भरा आणि त्याच्यानंतर सर्वांचे पैसे आले की तुम्हाला सोमवारी याचा ऍक्सेस इनेबल केला जाईल आणि टेक्निकली जो काही सपोर्ट असेल तो आमच्याकडची टीम तुम्हाला प्रोव्हाइड करेल की तो कोर्स कसा ऍक्सेस करायचा. तर हे आज आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं आणि तुमचे काही प्रश्न असतील या संबंधी तर तेही उत्तरित करायचे होते. तर आता आपण क्वेश्चन अँड आन्सर सेशनला सुरुवात करूयात सर. तर मला एक छोटा प्रश्न विचारायचा आहे ते संबंधित, ही एक क्लिप किती टायमिंगची असणार, म्हणजे किती वेळेची असेल? 1 तास, अर्धा तास, 45 मिनिटं, रफली? हा, रफली रफली. आपण एक काम करूयात ना, मी तुम्हाला तो क्लिप्स समोर दाखवतोच डायरेक्टली. म्हणजे दॅट वे थिंग्स विल बी व्हेरी क्लिअर इन टर्म्स ऑफ ओके. व्हॉट इट ओके. इट. ओके. मला 1 मिनिट द्या, म्हणजे मी तो चॅनलच ओपन करतो डायरेक्टली. सावकाश सावकाश सावकाश. हा तो कोर्स आहे त्याच्यात तुम्हाला दिसत आहेत ते सर्व क्लिप्स. अर्थचक्र 1, 2, 3 या ज्या क्लिप्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फंडामेंटल प्रिन्सिपल्स समजावून सांगितलेले आहेत. जसे सरांनी काही प्रश्न सुरुवातीला सांगितले की नोकरी कधी लागेल, गुड त्याचा गुड सूत्रबद्ध गुड नियम, गुड. बरोबर आहे, बरोबर आहे. प्रमोशनचा त्याचा नियम असतो, गंडांतराचा त्याचा नियम असतो, सप्लिमेंटरी इन्कमसाठी एखाद्याने जोड व्यवसाय करावा का नोकरीसोबत त्याचे काही नियम असतात, स्थिरता गुड गुड अस्थिरता गुड. नोकरीचे. तर हे 3 जे लेक्चर्स आहेत ना ते ते तुम्हाला त्याचा फ्रेमवर्क समजावून सांगतील पूर्णपणे सूत्रबद्ध स्वरूपात. अर्थात त्यात पत्रिका तर सोडवलेल्या आहेतच, पण त्याही उपर हे अर्थचित्र या थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या क्लिप्स आहेत ज्याच्यामध्ये हेच नियम वापरून, जे क्लिप नंबर 1, 2, 3 मध्ये तुमच्याकडे आहेत तेच नियम वापरून वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय किंवा उद्योग कसे सक्सेसफुली आपण रेकमेंड करू शकलो त्याचे ते सर्व त्याच्या त्या क्लिप्स आहेत. बेसिकली त्या तशा जवळपास 7 क्लिप्स आहेत. म्हणजे या 7 क्लिप्स ज्याच्यामध्ये तुम्हाला पत्रिका सोडवलेल्या आहेत त्या रफली अबाउट 25 to 30 मिनिट्स ड्युरेशनच्या आहेत. आणि जो ऍक्च्युअल क्लास तो जवळपास मला वाटतं पहिला क्लास 1.25 तासाचा, 1-1 तासाच्या क्लासेस आहेत ते. तर असं या कोर्सचं स्वरूप आहे. आणि अर्थातच नेहमीप्रमाणे याला प्रगल्भ अशा PDF नोट्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत, ज्याच्यामुळे ज्याच्यात ते नियम अगदी छापील स्वरूपातच दिलेले आहेत ते तुम्ही घेऊ शकता, छापून घेऊ शकता, कायमस्वरूपी तुमच्याकडे ते राहू शकतात. तर म्हणजे क्लिप्स कशा असणार आहेत याच्यापेक्षा मी तो चॅनलच तुमच्या समोर ओपन करून दाखवला, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष त्यात काय आहे आणि काय नाही हे तुम्हाला दिसून जाईल. छान सरांनी छान छान छान. हा कोर्स जेव्हा लाईव्ह झाला होता तेव्हा 108 लोकांनी एकाच वेळी हा कोर्स केला होता. हेही आम्ही तुम्हाला म्हणजे, आणि तो कोर्स मला वाटतं कोविडच्या आधी मला वाटतं सर आपण आधी झाला. केला होता, कोविडच्या आता. खूप आणि खूप इतका जणांनी तो केला. खूप जणांनी क्लास केला होता, त्याच्यानंतरही तो बऱ्याच जणांनी विकत घेतलेला आहे. आणि आता काय असतं की जसे जसे पत्रिका येतात ना नवीन डायमेन्शन सुचत जातात. म्हणून या ज्या क्लिप्स नवीन डेव्हलप केलेल्या आहेत त्याच्यात तुम्हाला सरांच्या कॅमेऱ्यावरून सुद्धा लक्षात येईल की सरांनी नवीन कॅमेरा वापरून ह्या सर्व नवीन क्लिप्स तयार केलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याची क्लॅरिटी सुद्धा वेगळी आहे. तर बरोबर. या या क्लिप्स आणि जवळपास 10 क्लिप्समध्ये विषयाची व्याप्ती तुम्हाला छान समजेल, ती खोली तुम्हाला समजेल, त्याच्यातली सूत्र समजतील, ऍप्लिकेशन समजेल. अर्थातच याला ऍडिशनल डायमेन्शन असतात, कारण या जगात हजारो लाखो क्षेत्र आहेत ज्यात लोक काम करतात. प्रत्येक प्रकारची पत्रिका आपल्याकडे आलेली असते तसं नाही, पण जे जे डायमेन्शन्स आम्हाला सुचतात ते आम्हाला उद्या नवीन काही सुचलं तर ती 8वी क्लिप इथे जोडली जाऊ शकते, ती 9वी क्लिप पुन्हा इथे जोडली जाईल आणि ते तुम्हाला आपोआप नोटिफिकेशन त्याचं मिळत राहतं. जर तुम्ही ते नोटिफिकेशन ऑन केलं असेल युट्यूबला तर तुम्हाला ते मिळू शकतं की नवीन क्लिप इथे आलेली आहे, तुम्ही पहा. आणि तो काही फार मोठा म्हणजे हे नसतं. आम्हाला इनफॅक्ट आवडतं की आता नॉलेज कोडिफाय झालं आणि तर ते कोर्समध्ये ऍड झालं तर त्या कोर्सची व्हॅल्यू सुद्धा अल्टिमेटली वाढते. तर अशा प्रकारचा हा कोर्स आहे आणि लाईव्ह इंटरॅक्शन्स असतीलच ज्याच्यात आपले डाऊट सोडवले जातील. इव्हन एक तुम्हाला आणखीन एक फॅसिलिटी सांगतो की तुमच्याशी जेव्हा लाईव्ह इंटरॅक्शन करू आम्ही तेव्हा काही काही सेशन्स खूप इंटरेस्टिंग होतात की तुमच्या शंका किंवा तुम्ही मांडलेल्या पत्रिका फार इंटरेस्टिंग असतात. मग त्याचं रेकॉर्डिंग झाल्यावर तुम्हाला जसा त्याचा फायदा होईल ऑन द स्पॉट फायदा होईल. म्हणजे तुमचंच इंटरॅक्शन, तुमचीच पत्रिका आम्ही सोडवून दाखवली आणि ग्रुपवरती दिसायला लागली. बरोबर.
आता त्याचा फायदा तुम्हाला वेळ तसा नव्याने कोर्स विकत घेतील 1 वर्षांनी, त्यांना सुद्धा होईल. कारण कोणी शंका विचारली तरी ती प्रातिनिधिक स्वरूपात कोणालाही अभ्यासता येते. म्हणजे मीच शंका विचारली तरच मला उत्तर मिळाल्याचा फायदा होतो असं होत नाही. त्यावेळी तुमच्या शंकांची उत्तरं अत्यंत प्रिसाईज, म्हणजे तुम्ही अगदी खोदून विचारलेत की सर याच वेळी नक्षत्राचं रेफरन्स घेण्याचं कारण काय, तर त्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगेन. हा, बीजगुण पद्धतीचा हाच तर फायदा आहे की नक्षत्राचा रोल काय. तर अशा तऱ्हेने तुम्ही स्वतः सुद्धा त्यात वाढ करत राहाल लक्षात ठेवा. बरोबर. आणि पीडीएफ मध्ये सर्व पीडीएफ जवळपास 22 वेगवेगळ्या पीडीएफ त्याच्यामध्ये दिलेले आहेत. नोकरीबद्दलचे स्पष्ट नियम, नोकरीचे सर्व पैलू, पत्रिका व्यवसाय विभाग, प्रतीकांचं त्याच्यामध्ये पीडीएफ आहे, बीजगुण तक्ता आहे, व्यवसायात यशाचे प्रतिकात्मक उपाय कसे करावेत, त्याच्यात खूप वेगवेगळे अँगल्स आहेत. आणि ज्या पत्रिका सोडवल्यात क्लासमध्ये त्याचे तपशीलही तुम्हाला दिलेले आहेत, जेणेकरून ते तुम्ही मांडून सुद्धा तुमच्याकडे पाहू शकता, व्हेरीफाय करू शकता. तर असा हा कोर्स आहे, अतिशय उत्तम कोर्स आहे आणि त्याची ऍप्लिकेबिलिटी खूप जास्त आहे आजच्या काळामध्ये. इन द करंट कॉन्टेक्स्ट ऑफ द इकॉनॉमी, I think this is one of the most useful course for anybody who is studying astrology. म्हणजे त्यातले दोन आहे, एक तर दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तो त्यातला एक भाग झाला आणि स्वतःचं करिअर नेव्हिगेट करण्यासाठी त्यातला दुसरा भाग झाला. या दोन्ही गोष्टींसाठी म्हणजे फक्त दुसऱ्यांना मार्गदर्शन नाही, तुम्हाला सुद्धा काही अंदाज तुमच्या पत्रिकेवरून बांधता येऊ शकतात. त्यासाठी सुद्धा हा कोर्स अत्यंत उपयुक्त राहणार आहे. त्यामुळे तुम्ही हा कोर्स करावा, त्याचा तुम्हाला नक्की लाभ होईल याची मला खात्री आहे. अजून काही प्रश्न आहेत का आता कुणाला? आता एक रिसेंटली एक पत्रिका माझ्याकडे आली होती. ते माणूस रिटायर झाला नाशिक म्युन्सिपाल्टीत नाशिकच्या. रिटायर झाल्यानंतर त्याला काहीतरी त्यांनी काय मग त्याला एक बालंट आलं त्याच्यावर की तुम्ही असं असं केलं होतं. रिटायरमेंट पासून 4 वर्ष, 13ला रिटायर झाला, 13 का 14ला, 18 सालापर्यंत 75% पेन्शन त्याला मिळालं 100 पैकी. 18 साली तेही बंद झालं आणि त्याने आत्ता म्हणजे आता 24 साली आत्ता मला असा प्रश्न विचारला की सगळे मॅटर झाली, कोर्टात गेलो, अमुक झालं, पण माझं पेन्शन काही चालू झालं नाही. तर हा नोकरीतला एक फार वेगळा पैलू आहे. मग तुम्हाला पेन्शन कशावरनं बघतात याचा अभ्यास करावा लागतो की पेन्शन म्हणजे काय. पगार मी समजू शकतो, पेन्शन म्हणजे काय, त्या पेन्शनवर त्याच्यात अडचण का आली, ती लिगल मॅटरनी सुटणार आहे का म्युन्सिपल अथॉरिटीजना रिक्वेस्ट करावी लागणार आहे, या सगळ्या कंगोऱ्या सहित मी त्या व्यक्तीला गायडन्स दिलाय, पिरियड काढून दिलाय की या कालखंडात पेन्शन चालू होईल. तो आता 25 साल आहे, ते 24 साल नाहीये. 24 सालाचा नोव्हेंबर महिना आहे माझ्या मते, तो वेळ आहे अजून त्याला. पण गंमत बघा की तुमच्याच ग्रुपवर जेव्हा ती पत्रिका मी टाकेन तेव्हा मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही मला विचारा ना नोव्हेंबर नंतर की सर काय झालं त्या मॅटरचं. म्हणजे तुम्हाला खूप कॉन्फिडन्स येईल की सोडवलेली पत्रिका सरांनी प्रत्यक्ष तर्क सांगितला होता आणि प्रचितीच्या लेव्हलला नंतर फीडबॅक मिळाला की हो त्याचं पेन्शन चालू झालं. तुम्ही म्हणू की कसं ओळखायचं, त्या माणसाला मी असं सांगतो की मला मेसेज टाक की तुम्ही सांगितले या नोव्हेंबर महिन्यात पेन्शन सुरू झाले आहे. तो मेसेज कॅप्चर करून मी तुमच्या ग्रुपवर टाकणार. इतकं ऑथेंटिक. छान छान छान, अतिशय छान. म्हणजे कायम लक्षात ठेवायचं, ज्योतिष शिकणं म्हणजे ना सर्वात महत्वाचा भाग ज्योतिष शिकायचा आहे. जे प्रश्न तुम्ही हाताळता किंवा ज्या प्रश्नांचा तुम्ही मनात विचार करता ते फार प्रॅक्टिकल असावे लागतात. बहुतांश पुस्तकांमध्ये थिअरेटिकल प्रश्न दिलेले असतात जे विचारायला तुमच्याकडे कोणीच येत नाही ऍक्च्युली. आता पेन्शन बंद होणार आहे ती परत झाली आणि ते चालू, असा प्रश्न घेऊन पत्रिका सोडवलेली कुठलीच पत्रिका तुम्हाला कुठल्याच पुस्तकात सापडत नाही. पण हा बऱ्याच सिनियर सिटीझनच्या बाबतीत घडलेली गोष्ट आहे. माझ्या आजोबांच्या बाबतीत घडलेली गोष्ट आहे प्रत्यक्ष ही. त्याच्यामुळे हे प्रश्न सर जसं सांगतात की आधी तुम्हाला घटना अनालाइज करायची आहे, मग पत्रिकेकडे वळायचंय. घटनेचे कंगोरे पाहायचे, त्या कंगोऱ्याचा ऍस्ट्रॉलॉजिकल इक्वलंट काय आहे, मग तो इक्वलंट भाव असेल, नक्षत्र असेल, ग्रह असेल,
तो ऍस्ट्रॉलॉजिकल इक्वलंट म्हणजे असं ते लूप क्लोज लूप प्रोसेस, कॉर्पोरेटमध्ये त्याला क्लोज लूप प्रोसेस म्हणतात. सुरुवात घटनेपासून केली, त्याचं डायसेक्शन केलं, त्याचे इक्वलंट्स काढले पत्रिकेमध्ये, ते पुन्हा जोडले, इथं डायसेक्शन केलं, ते जोडले, निष्कर्ष काढला आणि तो निष्कर्ष पुन्हा आपण घटनेकडे घेऊन गेलो उपायांच्या मार्फत. याला क्लोज लूप प्रोसेस म्हणतात. विश्व कधी ओपन एंडेड ह्यानी गोष्ट कन्क्लूड करत नाही. कर्म आणि फळ ही नॅचरल क्लोज लूप प्रोसेस आहे. कर्म केले की फळ मिळतं म्हणजेच ती क्लोज लूप प्रोसेस आहे. तसं पत्रिका, घटना, डायसेक्ट, इक्वलंट तुमचे ऑब्जेक्ट परत ते सिंथेसाइज करायचे आणि परत घटनेकडे घेऊन जायचं. ही क्लोज लूप प्रोसेस तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि त्या प्रोसेसनी जर तुम्हाला करायचं म्हणजे प्रॅक्टिकल प्रश्न अशीच असतात. त्याच्यामुळे आता आजच मला दुपारी म्हणजे US मधल्या जॉब संबंधित खूप प्रश्न विचारतात सध्या, कारण इकॉनॉमी तिथे खूप खराब आहे. MS करायला लोक गेलेले आहेत आणि आता जॉब लागेल की नाही प्रश्न पडलाय आणि परत यायची इच्छा नाहीये. बरं, तुम्हाला प्रश्न त्यांना विचारावे लागतात की प्रॉब्लेम विजामध्ये आहे का, की विजा स्पॉन्सर होत नाही, की प्रॉब्लेम जॉब मिळण्यामध्ये आहे. म्हणजे घटना अनालाइज करायला सुरुवात केली, कारण अर्धवट काहीतरी त्यांनी सांगितलं तर तुम्ही अर्धवट काहीतरी अनालाइज करता. त्याच्यामुळे तुम्हाला स्पष्ट प्रश्न विचारावा लागतो की प्रॉब्लेम व्हिसा मिळण्यात वाटतोय, की प्रॉब्लेम तुम्हाला जॉब मिळण्यात वाटतोय, की प्रॉब्लेम तुम्हाला मिळालेला जॉब टिकण्यात वाटतोय. मग तुमचं अनालिसिस पक्क होतं. आणि हेच आपल्या पत्रिका सोडवण्याचं तंत्र असलं पाहिजे. प्रश्न प्रॅक्टिकल व्यवहारात तुमच्या रोजच्या दिवसात कानावर पडणारे असावेत. थेरटिकल प्रश्न जे कधीही तुम्हाला कोणी विचारत नाही, अशा प्रश्नांची म्हणजे अशी भरलेली पुस्तकं वाचून फारसं काही हाती लागत नाही. त्याच्यामुळे खूप वर्ष ज्योतिष केलं तरी सुद्धा पत्रिका समोर आल्यावर गोंधळ उडतो. त्याचं कारण असं आहे की जे प्रश्न तुम्ही सोडवायचे म्हणून वाचलेले असतात ते प्रश्न घेऊन तुमच्याकडे कधी कोणी येतच नाही.